ढोकळ्याला लागली पुरणपोळीची गोडी. निवीत इवा अह पट आहे 8. पार्ट 7 मध्ये बघितलं होतं आपण. इवा आपल्या मम्माला सांगते मस्त निवीदबद्दल की त्याला जेवण आवडलं आणि पुरणपोळी सुद्धा. आणि निवीद पण पीए कडून माहिती काढून घेतो तेव्हा कळतं की स्नेहल अधिकारी याच इवाच्या मम्मा आहेत. आणि मग इव्हनिंगला निवीद लवकर घरी जातो. हॉलमध्ये बसतो तर ऑफिसबद्दल सांगताना इवाबद्दल पण बोलून देतो. तर हेतलबेन विचारतात, "इवा ही मुलगी आहे का?" सो आता पुढे बघू. हेतलबेन किचनमधून डोकावून ऐकतात इवाचं नाव कारण निवेद असं बोलताना सहसा कोणाला मेन्शन करत नाही, पण इथे केला. तर तसंच क्युरियस होत विचारतात, "इवा છોકરી છે કે?" तर નિવેદ બોલતો, "હા મમ્મી, બહુ પ્રોફેશનલ છે. પોતાનું કામ બરાબર કરે છે." હેતલબેન વિચારतात, "અને?" નિવેદ બોલતો, "અને શું?" હેતલબેન બોલतात, "બીજું કંઈ છે કે નહીં? એટલે તો પૂછું છું ને." નિવેદ બોલતો, "બીજું કંઈ નથી. જે છે એ ફક્ત કામ વિશે જ છે." आणि मग काही वेळाने सगळे जेवायला एकत्र येतात तर तेव्हा निवित अचानक विचारतो, "તમને કોઈને महाराष्ट्रीयन ખાવાનું ગમે છે?" सगळे जेवायचे थांबले आणि निवितला बघत राहिले हा विचार करत की हा प्रश्न कुठून आला आता. तर ललितभाई विचारतात, "કેમ? તને ગમે છે કે?" तर निवित सांगतो, "हो આજે पुरणपोळी ખાધી. બહુ સારી હતી." હેતલબેન વિચારतात, "पुरणपोळी? એ શું છે?" નિવિત सांगतो, "મહારાષ્ટ્રીયન સ્વીટ ડીશ છે. ગોલ અને દાળની સ્ટફિંગ સાથે પોળી બનાવે છે. બહુ સ્વાદિષ્ટ હોય છે." હેતલબેન ક્યુરિયસ હોત વિચારतात, "કોને બનાવ્યું?" तर નિવિત सांगतो, "ઓફિસમાં એક નવી ટિફિન સર્વિસ છે, સ્નેહલ્સ ટિફિન સર્વિસ. એ લોકો બિલકુલ ઘરે જેવું જમવાનું બનાવે છે." तर હેતલબેન ખુશ હોત બોલतात, "અરે વાહ! હવે તો તને ઓફિસમાં પણ સારું જમવાનું મળે છે." મને બહુ આનંદ થયો. मीन्स त्यांना खूप आनंद झाला. थर्सडे सकाळी इवा ऑफिसमध्ये कॅम्पेन ड्राफ्ट तयार करत होती. तिने रात्रभर काम केलं होतं आणि आता ऑलमोस्ट रेडी होतं. तर तेव्हा आलोक येतो इवाकडे आणि बोलतो, "इवा, निवित शहाने कॉल केला. त्याला आज संध्याकाळी ड्राफ्ट बघायचा आहे. सो तू रेडी आहेस का?" तर इवा बोलते, "हो, मी ऑलमोस्ट डन आहे. बस फायनल टचेस देत आहे." तर आलोक बोलतो, "ओके, परफेक्ट." 5 वाजता त्याच्या ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन आहे. प्रिपेअर्ड राहा. तो खूप डिटेल क्वेश्चन विचारतो. ओके? हां, हां. डोंट वरी. आणि मग आलोक जातो आपल्या कॅबिनमध्ये आणि इवा दिवसभर मेहनत केली, प्रेझेंटेशन पॉलिश केली, सगळे डेटा डबल चेक केला, व्हिज्युअल्स परफेक्ट केले आणि मग संध्याकाळी 4:45ला ती निविदच्या ऑफिससाठी निघाली. सो इवाच्या बॅगमध्ये होतं लॅपटॉप, डॉक्युमेंट्स आणि मम्माने दिलेला डब्बा. तर इवाने विचारलं होतं डब्बा कशासाठी, तर त्या बोलल्या, "संध्याकाळी यायला उशीर होईल ना तुला, सो भूक लागली की खाऊन घे." निविदसोबत टिफिन खायला मिळणार का इवाला, की इवा नाही खाणार? सो मग इवा बरोबर 5 वाजता निविदच्या ऑफिसमध्ये पोहोचते आणि कॉन्फरन्स रूममध्ये निविद आधीच वेट करत होता. सो इवा एंटर होताच बोलते, "गुड इव्हनिंग मिस्टर शाह." निविद बघताच बोलतो, "गुड इव्हनिंग मिस अधिकारी. शॉल वी स्टार्ट?" तर इवा हो बोलून प्रेझेंटेशन सुरू करते. तिने सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं लाइक सोशल मीडिया स्ट्रॅटेजी, टाईमलाईन, बजेट अलोकेशन, एक्स्पेक्टेड रीच. निविद फुल फोकस्ड ऐकत होता आणि मध्ये-मध्ये काही क्वेश्चन्स पण विचारत होता. ॲज युजुअल बिझनेसमध्ये खूप जास्त इंटरेस्टेड असा निविद. तर निविद परत विचारतो, "या कॅम्पेनचा आर-ओ-आय कसा कॅल्क्युलेट केला आहे?" तर इवा सांगते, "एंगेजमेंट रेट्स, कन्व्हर्शन मेट्रिक्स, प्रोजेक्टेड सेल्स इन्क्रीज." तर निविद लगेच दुसरा क्वेश्चन विचारतो, "आणि इन्फ्लुएन्सर कोलॅबोरेशनसाठी तुम्ही कोणाला सजेस्ट करता?" तर इवा खूप कॉन्फिडेंटली आन्सर करते, "मी 3 ऑप्शन्स रिसर्च केले आहेत. सगळे लोकल आहेत, ऑथेंटिक ऑडियन्स आहे आणि रिअल इस्टेटमध्ये क्रेडिबिलिटी आहे. यांची पोर्टफोलिओ मी डॉक्युमेंटमध्येच अटॅच केली आहे." सो अशा प्रकारे प्रेझेंटेशन पूर्ण झाली. निविदने काही मिनिट डॉक्युमेंट्स रिव्ह्यू केले. ओहो! इवाचे डॉक्युमेंट्स. या बिझनेसमुळे दोघांमध्ये चांगलीच केमिस्ट्री दिसून येत आहे. आणि मग निविद बोलतो, "इम्प्रेसिव्ह आहे. तुम्ही सगळ्या अँगल्सचा विचार केला, दॅट्स रिअली गुड." इवा खूप हॅपी झाली आणि तसंच बोलली, "थँक मिस्टर शाह." तर निविद बोलतो, "एक सजेशन, या बजेटमध्ये थोडं कॉन्टिन्जन्सी फंड ॲड करा. मार्केट डायनॅमिक आहे, फ्लेक्सिबिलिटी हवी असते." तर इवा बोलते, "ॲब्सोल्युटली. मी रिवाईज करते आणि फायनल व्हर्जन उद्या पाठवते." तर निविद गुड बोलतो आणि मग इवा उठणार होती इतक्यात निविद बोलला, "मिस अधिकारी, एक क्वेश्चन." तर इवा बोलते, "हां, बोला." तर निविद विचारतो, "स्नेहल्स टिफिन सर्व्हिस ती तुमच्या मम्माची आहे ना?"
हां, फायनली. तर इवा बोलते, "हो, पण तुम्हाला कसं कळलं?" तर निवित एक्सप्लेन करतो, "अधिकारी सरनेम आणि तुम्ही मंडेला पुरणपोळीबद्दल बोललात, तेव्हा तुमची एक्साइटमेंट आणि वेडनेसडेला लंच करताना तुम्ही कुठलं आश्चर्य दाखवलं नाही. सो अंदाज लागला. मग आणि ते बरोबरच निघालं." तर इवा खूप इम्प्रेस झाली आणि तसंच बोलते, "वॉव! तुम्ही खरंच ऑब्झर्व्हंट आहात." तर निवेद आपली फेव्हरेट लाईन रिपीट करतो, "बिझनेसमध्ये डिटेल्स लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे." तर इवा पण स्माईल करत बोलते, "पण हा डिटेल बिझनेसचा नाही आहे, तर हा पर्सनल आहे." तर निवेद पण स्माईल करत विचारतो, "पण तुम्ही का सांगितलं नाही?" तर इवा बोलते, "कारण मला वाटलं की तुम्हाला स्वतः समजू द्यायला हवं आणि हॉनेस्टली मला माझ्या मम्माच्या कामाचा अभिमान आहे. तुम्ही जेन्युइनली तिचं जेवण अप्रिशिएट केलं ॲज अ कस्टमर, त्यामुळे मी स्पेशल मेन्शन करणं योग्य वाटलं नाही." तर निवेद स्माईल करत बोलतो, "हो, बरोबर आहे. आणि खरंच तुमच्या मम्मा खूप छान जेवण बनवतात. आज मिळालं तेही खूप चांगलं होतं." येस. खूप मीन्स खूप जास्त चांगलं होतं. तर इवा खूप खुश होत बोलते, "थँक यू. मी मम्माला नक्की सांगेन. ती खूप खुश होईल." तर निवेद क्युरियस होत विचारतो, "आणि तुम्ही? तुम्ही पण त्यांच्या बिझनेसमध्ये हेल्प करता का?" निवेद तसं कोणाला एवढं पर्सनल बोलत विचारत नाही, पण हे इथे घडत होतं. सो मग इवा सांगते, "थोडंफार अकाउंट्स, मार्केटिंग स्ट्रॅटेजी यात, पण बेसिकली ते मम्माचं आणि त्यांच्या टीमचं आहे. खरं तर मी इतकी इन्व्हॉल्व्ड होतच नसते." तर निवित बोलतो, "फॅमिली बिझनेस आणि ओन करिअर दोन्ही मॅनेज करताय. इम्प्रेसिव्ह इवा." इवाला हे कॉम्प्लिमेंट ऐकून आश्चर्य वाटलं. तर तसंच निवितलाही विचारते, "तुमच्याकडूनही तसंच आहे ना? हे तुमचं फॅमिली बिझनेसच आहे ना?" "हं?" पण इथे निवितचं वेगळं आहे. तर निवित सांगतो, "हो, पण मी फक्त बिझनेसवर फोकस करतो. फॅमिलीकडे फारसं लक्ष नाही." तर इवा हळूच बोलते, "पण तुम्ही आता बदलताय. इतक्या दिवसात जे मला वाटलं त्यावरून बोलत आहे मी." तर निवित बोलतो, "हे तुम्हाला कसं माहीत?" तर इवा बोलते, "तुमच्या बोलण्या वागण्यातून तसं जाणवलं मला. कुठेतरी चांगला बदल होताना दिसतो आता मला." निवित शांतच असतो हे ऐकून आणि इवा पण काही बोलत नाही आणि मग निवित बोलतो, "मिस अधिकारी तुम्ही खूप बोलला." तर इवा हसत बोलते, "हो, मला माहिती आहे. सॉरी हां." तर सॉरी ऐकताच निवित बोलतो, "अरे, अरे, सॉरी नका बोलू. मी कंप्लेंट नाही करत आहे. मी फक्त ऑब्झर्व्ह करत आहे." तर इवा मनातच बोलते, "बापरे! हा माणूस तर खरंच बदलत आहे." आणि मग इवा बोलते, "मिस्टर शाह, मी आता निघते आणि फायनल ड्राफ्ट उद्या पाठवते." तर निवित विचारतो, "वेट, तुम्ही जेवण केलं?" तर इवा बोलते, "नाही अजून, पण मम्माने डब्बा दिलाय. तर आता घरीच जाऊन करते." तर निवित बोलतो, "इथे करा. मी पण नाही केलाय. आज ऑफिसचा टिफिन उरलाय थोडं. सो फिनिश करून घेऊया आता." "हो का?" तर इवा आश्चर्यचकित झाली कारण निवेद असा इतका चेंज वागत होता सो म्हणून. तर इवा विचारते, "तुम्ही शुअर आहात का?" तर निवेद बोलतो, "हो." आणि मग दोघेही बसतात आणि टिफिन काढतात. तर निवेद विचारतो, "आज काय आहे तुमच्या डब्यात?" तर इवा सांगते, "थालीपीठ आणि लोणचं. क्लासिक महाराष्ट्रीयन ब्रेकफास्ट. पण मम्मा इव्हनिंगसाठी पण बनवून दिली." तर निवेद बोलतो, "थालीपीठ? हे काय आहे आता?" तर इवा सांगते, "हो, मल्टीग्रेन पॅनकेकसारखं खूप हेल्दी आणि टेस्टी असतं. तुम्ही ट्राय करणार का?" नेक्स्ट पार्टमध्ये कळेल ते आता. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. केमिस्ट्री आता स्ट्रॉंग होत चालली आहे. पार्ट 9 मध्ये बघणार आहे आपण निवित यासाठी हो बोलेल का आणि पुन्हा दोघेही काय काय बोलतील बिझनेस बद्दल सोडून आणि इवाच्या बोलण्यामुळे काही चेंजेस बघायला मिळेल निवितमध्ये आणि असंच बरंच काही. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.